नमस्कार, आपण पाहताय एबीपी माझा. मी ज्ञानदा कदम. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. भाजप नेत्याच्या बसमधील अश्लील कृत्याप्रकरणी चंद्रपुरातील नागभीड पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. शारंगधर रामटेके जो बसचा ड्रायव्हर आहे, बसचा क्लीनर आहे, त्याचबरोबर बसचा हेल्पर या तिघांना अटक झालेली आहे. गडचिरोलीमधल्या बसमधलं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली. सारंग पांडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. सारंग, काय माहिती मिळते, काय कारवाई झाली आहे? नरेंद्र, हे जे प्रकरण आहे हे अतिशय या भागात गाजते सध्या. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये जे गडचिरोलीकडून नागपूर जाणारी बस होती त्याच्यामध्ये हे प्रकरण झालं होतं. मात्र ही पीडित जी मुलगी आहे ती नागभीडची राहणार असल्यामुळे नागभीडमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. आणि त्यानंतर एक जी मागणी करण्यात आली होती की अशा प्रकारे एखाद्या मुलीची बदनामी करणारी तिची क्लिप म्हणजे व्हॉट्सअप किंवा इतर समाज माध्यमामध्ये पसरवणे हा सुद्धा गुन्हा आहे. आणि त्यामुळे ती सुद्धा कलम त्या प्रकरणात लावण्यात आली होती. त्या फिर्यादीच्या आधारावर हे जे बसचा जो ड्रायव्हर आहे शारंगधर रामटेके, क्लीनर राकेश खोब्रागडे आणि हेल्पर नितीन सहारे या तिघांनाही नागभीड पोलिसांनी अटक केली आहे आणि यांच्यावर IT ऍक्टच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.